श्लोक 28. युञ्जनेवं सदात्मानं योगी विगतकल्मषः सुखेन ब्रह्मसंस्पर्शमत्यंतं सुखमश्नुते. अर्थ, याप्रमाणे सतत आत्मयोगाचा अभ्यास करणारा योगी पापापासून सुटून किंवा मुक्त होऊन ब्रह्मसंयोगामुळे अत्यंत सुख आनंदाने प्राप्त करतो. पापरहित झालेला योगी याप्रमाणे आत्मस्वरूपात स्थिर होतो आणि त्यास ब्रह्मानंदाचा अनुभव येतो. हाच तो ब्रह्माचा स्पर्श होय, असे भगवंत सांगत आहेत. विवरण: नित्य अभ्यास करणारा योगी अशा प्रकारची ब्रह्मसिद्धीची प्राप्ती करतो किंवा त्याला अशी प्राप्ती लाभते. याची प्रमुख लक्षणे म्हणजे प्रशांत मनसम आणि शांत रजसम अकल्मषम यांनी तो युक्त होतो. ज्याचे ठिकाणी रजोगुण किंवा भोगेच्छा कमी असतात त्याचे मन शांत असते, म्हणजेच ते क्रोधरहित आणि प्रेमयुक्त सुद्धा असते. रजोगुण नसल्याने पापरहित म्हणजे अकल्मष होते. ध्यानाने पाप नष्ट होते. म्हणजे काय तर प्रत्येक चांगल्या वा वाईट विचारांनी घटनांनी मनावर जणू काही रेघोट्या मारल्या जातात. आणि या संबंधात विनोबाजी म्हणतात की विचारांच्या चिंध्यांचे गाठोडे म्हणजेच तर मन आहे, आणि ही एक एक चिंधी काढून टाकली की मग ते गाठोडे नष्ट होऊन जाते. रजोगुणापासून लोभ, दुःख, काम, क्रोध इत्यादी उत्पन्न होतात, जे माणसाचा सर्व बाजूंनी नाश घडवतात. त्याचे वर्णन दुसऱ्या अध्यायात श्लोक 62 आणि 63 मध्ये केलेले आहे. म्हणजे संगात संजायते काम, आणि त्याचा शेवटचा परिणाम काय की बुद्धिनाशात प्रणश्यती. ते माणसाचे वैरी आहेत. अशा रजोगुणापासून पाप होते. हा रजोगुण शांत झाला की माणूस पापरहित होतो, म्हणजेच तो विगत कल्मषः होतो. मग त्याचे जवळ पाप येत नाही. पापाची व्याख्या करताना समर्थ असं सांगतात की खोटेपणा म्हणजे पाप आणि सत्य वागणे म्हणजे पुण्य. हा खोटेपणा रजोगुणामुळे आणि भोगेच्छेमुळे घडतो. असा दोषरहित प्रशांत मनाचा योगी ब्रह्मभूत होतो, म्हणजे सदात्माने युंजन, नेहमीच आत्म्याशी तो युक्त होतो किंवा युक्त राहतो. तो परब्रह्माशी संपर्क साधत असतो. तो ब्रह्माला स्पर्शसुद्धा करत असतो. ब्रह्माचा संस्पर्श म्हणजे ब्रह्माला संपूर्ण स्पर्श करणे, त्याला जणू मिठीच मारणे किंवा त्याच्याशी मिलन पावणे. येथे स्पर्श हा शब्द मुद्दाम उपयोगात आणला आहे, कारण बघण्यात भास उत्पन्न होऊ शकतो, मात्र स्पर्शाने खात्री पटते. येथे चुकीला वाव नसतो. ब्रह्माला स्पर्श करून खात्री पटते. हा स्पर्श योग्याचे ठिकाणी ब्रह्माचे गुण संक्रमित करतो. मग ब्रह्माची जी आनंद स्थिती, सुख, याला अगदी आपोआपच मिळून जाते. लहान बालकाचे स्पर्शाने अगर स्त्री पुरुषांचे एकमेकांना होणारे स्पर्श, ह्यात जे काही सुख आहे त्या सुखापेक्षा हा स्पर्श अनेक पटींनी जास्त असतो. मात्र याचा अनुभवच घ्यावा लागतो, कारण त्याचे वर्णन कोणत्याही शब्दात करता येत नाही. असा हा ब्रह्मसंस्पर्श ध्यानाने घेता येतो. हा एकत्वाचा, व्यापकत्वाचा आणि आनंदाचा अनुभव आहे. असा अनुभव म्हणजेच ब्रह्माचा आपल्या जीवनाला झालेला स्पर्श. अशा प्रकारचा ब्रह्मस्पर्श आपल्या संतांना झालेला असतो किंवा होतो. आणि इथे आपण थांबूया.